परभणी जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026चा दिमागदार शुभारंभ। पोलीस बँडच्या तालावर पथसंचलन आणि मशाल प्रज्वलनानं रंगला उद्घाटन सोहळा। परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या परभणी जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026चे अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात उद्घाटन करण्यात आले। येथील श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात आयोजित या सोहळ्याने जिल्हाभरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे। दिमागदार पथसंचलन आणि मशाल प्रज्वलन। कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाली। पोलीस बँडच्या दमदार तालावर सर्व स्पर्धकांनी शानदार पथसंचलन मार्च पास्ट करत उपस्थितांची मने जिंकली। यानंतर क्रीडा ज्योत घेतलेल्या स्पर्धकांनी धावत येत मैदानावर प्रवेश केला। ही मशाल जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य मशाल प्रज्वलित करून स्पर्धांचे अधिकृत उद्घाटन केल्याची घोषणा केली। यानंतर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव आणि शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती होती। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महसूल कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण हलका करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले। या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, संगीता चव्हाण, जीवराज डापकर यांच्यासह महसूल संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परभणीचे तहसीलदार संदीप राजपुरे यांनी मानले। अत्यंत नेटके नियोजन आणि महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उद्घाटन सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। परभणी जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026 आज आपण शिवाजी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये चालू केलेले आहेत आणि यामध्ये आमचे महसूलमधील जिल्हाधिकारी असतील, अपर जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, आमचे नायब तहसीलदार, अव्वल कारकून, क्लार्क, आमचे शिपाई, कोतवाल असा सगळा महसूल परिवार जो आहे तो एकत्रित या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। वैयक्तिक स्पर्धा आहेत, त्याचप्रमाणे सांघिक स्पर्धा आहेत। लोकांची दैनंदिन कामं करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे। स्वतःचं मानसिक, त्याचप्रमाणे बौद्धिक आणि त्याचप्रमाणे भावनिक आणि शारीरिक संतुलन राखायचं असेल तर यासाठी खेळ स्पर्धा हे खूप आवश्यक आहे आणि यासाठी या स्पर्धा होत आहेत। या स्पर्धेमध्ये आमचे सर्व उपविभागाच्या टीम सामील आहेत आणि मला नक्की खात्री आहे की सगळे आमचे खेळाडू खूप चांगल्या प्रकारे स्पर्धेत भाग घेतील आणि स्वतः आनंदही मिळवतील आणि टीम भावना तयार करतील, जी आम्हाला पुढे वर्षभर दैनंदिन स्वरूपाचं आमचं जे काम आहे, जनतेची जी सेवा करायची आहे, त्यासाठी नक्कीच शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त होण्यासाठी या स्पर्धेचा आम्हाला उपयोग होईल। दरवर्षी महसूल विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन केलं जातं। यावर्षी आपण परभणी जिल्हा हा यजमान जिल्हा आहे आणि या ठिकाणी 3, 4 आणि 5 एप्रिल या कालावधीमध्ये विभागीय स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे। हे जे काही विभागीय स्पर्धांचं आयोजन आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात केलं जाणार आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांघिक गेम्स, वैयक्तिक गेम्स आणि ॲथलेटिक्स गेम्स जे आहेत त्याचं पण आयोजन केलं जाणार आहे। तर ही जी सुरुवात जी आहे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी आपण आज 18 तारखेला संपन्न केलेलं आहे आणि या तारखेपासून आपण सराव शिबिर आयोजित केलेलं आहे। हे सराव शिबिर जे आहे ते कृषी विद्यापीठामध्ये काही गेम्स होतील आणि काही गेम्स जे आहेत ते शिवाजी कॉलेजमध्ये घेतले जातील आणि काही इंडोर जे गेम्स आहेत ते कृषी विद्यापीठामध्ये घेतले जातील आणि त्या ठिकाणी 15 दिवसाच्या सराव शिबिरानंतर प्रत्यक्ष स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्या 3, 4, 5 एप्रिल ह्या कालावधीत होतील आणि क्रिकेट स्पर्धांचं आयोजन जे आहे ते 1, 2 आणि 3 एप्रिल ह्या कालावधीमध्ये या ठिकाणी केलं जाणार। इथे कोणकोणते जिल्हे सहभागी होणार आहेत? यामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे जे 8 जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे या ठिकाणी सहभागी होणार आहेत। साधारण मराठवाड्यातून 1,500 ते 2,000 खेळाडू आम्हाला या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। तयारी कशी आहे मॅडम? तयारी सर्व जिल्ह्यांच्या ज्या काही जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांचे सराव शिबिर सुद्धा सुरू झालेले आहेत
आणि मोठ्या प्रमाणावर मोठ्या उत्साहात सर्व जिल्हे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे काही वेगवेगळे कला प्रकार आहेत त्याचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलं जाणार आहे. साधारण सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते 3 एप्रिल आणि 4 एप्रिल ह्या कालावधीमध्ये कृषी विद्यापीठातच त्याचं आयोजन केलेलं आहे आणि 4 जिल्हे एकेका दिवशी संध्याकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्याचं आयोजन केलं जाणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं. महसूलची जी स्पर्धाचं उद्घाटन झालेलं काय सांग? आज महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. यावेळेस सुदैवाने परभणी जिल्ह्याला विभागीय स्पर्धेचं देखील आयोजक पद मिळालेलं आहे. त्या दृष्टीने ही सुरुवात होती आणि खेळ हे वर्षभर आपण जे काम करतो ताणतणावात राहतो तर त्याच्यातून थोडीशी मुक्ती मिळते आणि ही जी ऊर्जा आपल्या निर्माण होते त्याच्यातून जी खिलाडू वृत्ती जी तयार होते ती वर्षभर आपल्याला काम करायला त्यांना निश्चितच सहाय्यकारी ठरेल आणि या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. तरी स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? आज या ठिकाणी परभणी जिल्हा महसूल क्रीडा स्पर्धा यासाठी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते झालेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नरेशा माथुर मॅडम, माननीय आयुक्त नार्वेकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सर्व माननीय निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व माननीय उपजिल्हाधिकारी आणि सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल साहेब आणि महसूल सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. पंच उपस्थित आहेत. या ठिकाणी आजचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी सर्वांनी खेळ भावनेने खेळण्याचं या ठिकाणी आवाहन केलं गेलेलं आहे. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आवाहन केलेलं आहे. तर या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना, अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज दिनांक 18 मार्च 2026 परभणी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या थाटामाटामध्ये झालेलं आहे. 4 उपविभागाच्या 4 टीम व कलेक्टर ऑफिसची 1 टीम अशी एकूण 5 टीम वैयक्तिक क्रीडा स्पर्धा, सांघिक क्रीडा स्पर्धा यामध्ये मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. तर माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे व मनसोक्त आज आनंद घेतला पाहिजे आणि आपण आपल्या कलागुणांचा इथं प्रदर्शन चांगल्या प्रतीने केलं पाहिजे. तसेच येत्या 15 दिवसामध्ये परभणी हे आयोजक आहेत जे पूर्ण विभागच्या क्रीडा स्पर्धा महसूलच्या घेणार आहेत. त्यामुळे आपल्याला चांगले स्पर्धा आणि खेळाडू तयार करायचे आहेत जेणेकरून आपण 8 जिल्ह्याच्या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावू असं मी सर्व खेळाडूंना आवाहन करतो. आज 18 मार्च 2026 छत्रपती शिवाजी कॉलेज मैदान परभणी येथे दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या हस्ते झालेला आहे. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी अधिकारी सहभागी आहेत आणि यापुढे आता दिनांक 3 एप्रिल ते 6 एप्रिल कालावधीमध्ये विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचा बहुमान हा परभणी जिल्ह्याला मिळाला असून या ठिकाणी मराठवाड्यातील 7 जिल्हे इथे येणार आहेत. त्यांची सुद्धा तयारी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे व त्यांचं आम्ही इथे या ठिकाणी स्वागत करू व स्पर्धा यशस्वी पार पाडू.